समज मनाची. मल्लेवाडी हे मिरज सलगरे मार्गावरील गाव. गाव तसं लहानच. या गावातील प्रमुख व्यवसाय शेती आणि मोलमजुरी. गावातील नागरिक गुण्यागोविंदानं या गावात राहत आहेत. मल्लेवाडीपासून 1 किलोमीटर अंतरावर होनमोरे स्टॉप हा बस थांबा आहे. इथंच बाळासाहेब होनमोरे यांचं गावातील राहतं घर आहे. होनमोरे यांचा याच गावात जन्म झाला. बालपण, महाविद्यालयीन शिक्षण इथूनच त्यांनी पूर्ण केले आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत होनमोरे यांच्यामुळे मल्लेवाडी गाव महाराष्ट्राच्या नकाशात दिसून आले. साधी राहणी, सर्वसमावेशक व्यक्तिमत्व, नेतृत्व गुण असलेले आणि शेतकऱ्यांसाठी तळमळ हे त्यांच्या समाजकार्यातून नेहमी दिसत असते. ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक खेडी स्वयंपूर्ण केली आहेत. नागेवाडी, अंजनी, जत तालुक्यातील बरीच गावं आज त्यांनी आत्मनिर्भर केली आहेत. विशेष बाब म्हणजे त्यांच्या संस्थेनं केलेल्या कामाच्या जोरावर नागेवाडीची दखल केंद्र सरकारनंही घेतली आहे. समाजकार्य करत असतानाच नेतृत्व गुणामुळे आणि समाजासाठी असलेल्या तळमळीमुळे मल्लेवाडी गणातून नागरिकांनी त्यांना पंचायत समितीसाठी उभं केलं. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत मतदारांच्या साथीने काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. पंचायत समितीच्या कार्यकाळामध्ये अनेक कामे केली. ज्या गणातून निवडून आलो आहोत प्रामुख्याने तेथील कामे केलीच, मात्र तालुक्यातील अनेक प्रश्नही सोडवले. याच कामाची दखल घेत 2009 मध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांना विधानसभेचं तिकीट दिलं. या निवडणुकीत नवख्या असलेल्या बाळासाहेब होनमोरे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांना कडवी झुंज दिली. 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेला उभं केलं. मात्र तिथंही त्यांचा पराभव झाला. मात्र हार मानतील ते बाळासाहेब होनमोरे कसले. लगेच दुसऱ्या दिवसापासून ते कामाला लागले. जनतेप्रती असलेली तळमळ बघून जयंत पाटील यांनी होनमोरे यांना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी संधी दिली. या संधीचं सोनं करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी काम करण्याची संधी जयंत पाटील साहेबांनी दिली. 2019च्या निवडणुकीत प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या आणि मिरज मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आला. बॅट या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत विजयाच्या जवळ पोहोचले, मात्र तिसऱ्यांदा यशानं हुलकावणी दिली. विधानसभा निवडणूक संपताच पुन्हा एकदा मतदारसंघातील शेतकरी, महिला, युवक यांच्यासाठी काम करू लागले. आता मात्र जनतेचा बाळासाहेब होनमोरे यांना एकदा आमदार म्हणून पाहण्याचा विचार आहे, असे चित्र मतदारसंघात आहे. संघर्ष करत आज मल्लेवाडीतील युवक जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहे. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं नुकसान झाले. अशावेळी होनमोरे यांनी कायम स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केले. वेळ प्रसंगी प्रशासनाला जागे करण्यासाठी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलने केली. संघर्ष हा 5वीला पुजलेला आहे, मात्र हा योद्धा संघर्ष करत पुढे निघालाय. 1 जूनला त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा होत आहे. आता वेळ आली आहे या भूमिपुत्राला एकदा आमदार करण्याची. हीच वाढदिवसाची शुभेच्छा असेल.